नमस्कार. आज आपण स्वयंपाकघरातल्या एका अगदी सामान्य दिसणाऱ्या मसाल्याच्या पदार्थामागची एक भन्नाट गोष्ट जाणून घेणार आहोत. स्वयंपाकघरात या एवढ्याशा दाण्याला इतकं महत्त्व का बरं असेल? कधी विचार केलाय का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि सुरुवात करूया एका अगदी ओळखीच्या आवाजाले. ऐकलात ना? हाच तो आवाज, गरम तेलात मोहरी तडतडण्याचा. भारतीय स्वयंपाकघरात हा आवाज म्हणजे जणू काहीतरी खास बनत असल्याची खूणच. पण या तडतडणाऱ्या दाण्याला, ज्याचं शास्त्रीय नाव ब्रासिका झन्सी आहे, इतकं महत्त्व का दिलं जातं? काय आहे यामागचं कारण? याचं सगळं रहस्य दडलंय ते फोडणीमध्ये. फोडणी म्हणजे काय? तर गरम तेलात मसाले टाकून त्यांचा स्वाद आणि सुगंध पदार्थात उतरवण्याची एक खास पद्धत. आणि या फोडणीचा राजा कोण असेल तर ती आहे मोहरी. पण फोडणीत मोहरीत सर्वात आधी का टाकतात? यामागे खरं तर 3 मुख्य कारणं आहेत. एक तर तिच्यामुळे पदार्थाला एक मस्त तिखट चव येते. दुसरं म्हणजे तिचा एक खास सुगंध तेलात उतरतो. आणि तिसरं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे मोहरी पचनाला मदत करते. पण थांबा, मोहरीची ओळख फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित नाहीये. आपण जिला एक छोटा तिखट मसाला म्हणून ओळखतो, त्याच वनस्पतीचं एक दुसरं रूप आहे, जे आहे एक पौष्टिक हिरवी पालेभाजी. हो, खरं हे. चला तर मग या भाजीबद्दल जरा आणखी जाणून घेऊया. ही आहे एक आश्चर्यकारक सुपर भाजी. उत्तर भारतातला एक खूप प्रसिद्ध पदार्थ आहे सरसों का साग. तो याच मोहरीच्या कोवळ्या पानापासून बनतो. म्हणजे विचार करा, ही किती पौष्टिक आणि शक्तिशाली पालेभाजी असेल. आणि पौष्टिक का म्हणायचं? तर या पानांमध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, सी, के आणि फायबर म्हणजे पोषणाचा अक्षरशः खजिनाच आहे. एवढंच नाही तर ही भाजी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओळखली जाते. सर्दी खोकल्यासारख्या आजारांमध्ये तर ती खूपच फायदेशीर ठरते. तर दाणे झाले, पानं झाली, पण गोष्ट इथेच संपत नाही. ह्या दाण्यांपासून अजून एक खूप महत्त्वाचं उत्पादन मिळतं आणि ते म्हणजे मोहरीचं तेल, ज्याच्या प्रत्येक थेंबात एक वेगळंच सामर्थ्य आहे. या तेलाचे उपयोग पाहिले तर तेही खूप आहेत. एक तर स्वयंपाकात त्याचा सर्रास वापर होतो. दुसरं म्हणजे त्वचेसाठी आणि मालिशसाठी हे तेल एक उत्तम उपाय आहे. आणि तिसरं, केसांच्या आरोग्यासाठी तर हे तेल खूपच गुणकारी मानलं जातं. आणि याचे औषधी गुणधर्म तर बघा. सांधेदुखी कमी करण्यापासून ते रक्ताभिसरण सुधारण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी हे तेल वापरलं जातं. इतकंच काय, थंडीपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी आणि केस गळती किंवा कोंडा कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. या सगळ्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की मोहरी म्हणजे फक्त एक मसाला नाहीये. तिचा प्रभाव आपल्या आरोग्यात आणि संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. उदाहरणार्थ लोणच्यामध्ये बघा, मोहरीमुळे लोणचं जास्त काळ टिकतं आणि त्याला एक विशिष्ट तिखट झणझणीत चव येते. आयुर्वेदात तर मोहरीला उष्ण म्हणजे गरम गुणधर्मांचा पदार्थ मानला जातं. शरीरातले वात आणि कफदोष संतुलित करायला तिची मदत होते. आणि हो, आपल्या काही पारंपरिक विधींमध्ये तर दृष्ट काढण्यासाठीही मोहरीचा वापर केला जातो. म्हणजे बघा तिचं सांस्कृतिक महत्त्व किती आहे. आणि अजून एक रूप म्हणजे मोहरीची पावडर. या पावडरचा उपयोग सॉस बनवण्यासाठी, सॅलडची चव वाढवण्यासाठी किंवा अगदी औषधी लेप तयार करण्यासाठीही केला जातो. म्हणजे तिची उपयुक्तता खरंच खूप मोठी आहे. तर मग आता या सगळ्या गोष्टी एकत्र करून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मोहरी खरंच आपल्या स्वयंपाकघराचं हृदय आहे. एक असा नायक ज्याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. आमटी भाजीपासून ते चटणी आणि लोणच्यापर्यंत खरंच मोहरीशिवाय भारतीय फोडणी अपूर्णच आहे. तिचं अस्तित्व आपल्या खाद्य संस्कृतीच्या प्रत्येक भागात विणलेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर या एकाच वनस्पतीची 4 वेगवेगळी रूपं आहेत. दाणे जे फोडणी आणि पचनासाठी महत्त्वाचे, पानं जी पोषण आणि प्रतिकारशक्ती देतात, तेल जे स्वयंपाक, आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरलं जातं, आणि पावडर जी सॉस आणि औषधांमध्ये कामी येते. किती अविश्वसनीय आहे हे! एका लहानशा दाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास एका सुपर वनस्पतीपर्यंत कसा येऊन पोहोचतो हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. आणि हा सगळा विचार मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण करतो की आपल्या स्वयंपाकघरात अशी आणखी किती रहस्य दडलेली असतील, जी रोज आपल्या डोळ्यांसमोर असतात पण आपण त्यांच्याकडे लक्षच देत नाही.